महाराष्ट्रामध्ये हिंदीची सक्ती कराल तर संघर्ष अटळ आहे। हिंदी भाषेवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला पुन्हा एकदा इशारा दिलाय। राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर आता मनसे भाजपसोबत युती करणार। आगामी निवडणुकीमध्ये मनसे भाजप युतीच्या संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर युती संदर्भात हे प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून हिंदी भाषा सक्तीवरून मनसे आणि भाजपमध्ये मिठाचा खडा तर पडला नाही ना, अशी देखील चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आता सुरू झालेली आहे। तिसरं पत्र जे आज जाणार ते आहे महाराष्ट्रातील तमाम शाळांच्या मुख्याध्यापकांना। तुम्ही ठाम राहिलात आणि सरकारचे मनसुबे उधळून लावलेत तर आम्ही तुमच्या पाठीशी पहाडासारखे उभे राहू, पण तुम्ही स्वेच्छेने सरकारच्या छुप्या हेतूंना मदत करून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवरती भाषेचं ओझं लादणार असाल आणि अशी भाषा लादणार असाल जी शिकली काय आणि नाही शिकली काय फरक पडत नाही, तर मात्र माझे महाराष्ट्र सैनिक तुमच्याकडे चर्चेला येतील। या विषयात जसा आम्ही तुमच्याशी संवाद साधतोय तसंच एक पत्र आम्ही सरकारला पण पाठवलं आहे। हिंदी भाषेच्या एकूणच तिसऱ्या भाषा शिकवली जाणार नाही याचा लेखी आदेश हवा असं आम्ही सरकारला ठासून सांगितलं आहे। तो आदेश काढतील किंवा न काढतील, पण तुम्ही या बाबतीत सरकारच्या छुप्या हेतूंना मदत करणार असाल तर हा आम्ही महाराष्ट्रद्रोह समजू। महाराष्ट्रात जर पहिलीपासून हिंदी भाषा शिकण्याची सक्ती इथे कराल तर ते खपवून घेतलं जाणार नाही। शालेय अभ्यासक्रमाचं हिंदीची पुस्तकं दुकानामध्ये विकू दिली जाणार नाही आणि शाळांना देखील ती पुस्तकं विद्यार्थ्यांना वाटू दिली जाणार नाहीत याची नोंद शाळा प्रशासनाने घ्यावी। प्रत्येक राज्यात फक्त त्यांच्या भाषेचाच मान राखला गेला पाहिजे। उद्या सर्व राज्यांमध्ये मराठी भाषा पहिलीपासून शिकवाल का? नाही ना, मग ही जबाबदारी मग ही जबरदस्ती इथेच का? हा मुद्दा टाळू नये असं माझं सरकारला आव्हान आहे। पण या आव्हानाला आव्हान देणार असाल आणि हिंदी लादणार असाल तर मात्र संघर्ष अटळ आहे आणि ज्याला फक्त सरकारच जबाबदार राहील। त्यामुळे सरकारने लोकभावनेचा आदर करत हा निर्णय मागे तात्काळ घेण्याचे आदेश द्यावे। गुजरातमध्ये केंद्रामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा बसलेले असताना गुजरातमध्ये जर हिंदीची सक्ती नाहीये, आंध्र प्रदेशमध्ये नाहीये, तामिळनाडूमध्ये नाहीये, केरळमध्ये नाहीये, कर्नाटकामध्ये नाहीये, बऱ्याचशा ठिकाणी नाहीये, हे धोरण महाराष्ट्रावरती का लादलं जाते? कशासाठी लादलं जाते? मुळात महाराष्ट्रामध्ये शिक्षक कमी, महाराष्ट्रामध्ये शिक्षकांना पगार नाहीये। तुम्ही शिक्षकांवरती अजून भाषेची ओझी टाकणार आहात म्हणजे आयएस अधिकाऱ्यांना महाराष्ट्रामध्ये हिंदी बोलायला सोपं जावं आणि मराठी शिकायची गरज लागणार नाही याच्यासाठीचे धोरण आहेत काही? महाराष्ट्रातलं सरकार मराठी असेल तर मला असं वाटतं त्यांनी या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे आणि तात्काळ ही गोष्ट सक्तीची मागे घेणं गरजेचं आहे। आज आमचं पत्र जाणार आहे पहिल्यांदा सर्व शाळांमध्ये आणि कोणत्या शाळा हिंदी शिकवतात तेच मला बघायचं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।